कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचा आज संयुक्त वचननामा। ठाकरे बंधूंसह शशिकांत शिंदे पत्रकार परिषद घेणार। मुंबईकरांसाठी वचननाम्यात काय असणार याची उत्सुकता। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावर। ठाकरे गट आणि मनसेच्या वचननाम्यापूर्वी राऊतांची राज ठाकरेंसोबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावती चंद्रपूर दौऱ्यावर। पंचवटी चौक ते साईनगर रोड शोचं आयोजन। फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर। बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचं करणार सांत्वन। बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून हत्या। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार चव्हाण। धुळे, जळगावचाही दौरा करणार। नारायण राणे सिंधुदुर्गात पोहोचले। बांदा ते कणकवली प्रचार रॅलीचं आयोजन। राणे समर्थकांचं शक्ती प्रदर्शन, मोठी बॅनरबाजी। नांदेडमध्ये तिकीट नाकारल्यानं काँग्रेसची महिला पदाधिकारी भाऊक। काँग्रेसनं माझ्यावर अन्याय केला म्हणत करुणा जमदाडेंना अश्रू अनावर। पैसे वाटप प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल। भाजप नेते परिणय फुकेंचं आश्वासन। नाशकात भाजप पैसे वाटप करत असल्याचा वडेट्टीवारांनी केला होता दावा। भिवंडीत निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप काँग्रेसमध्ये राडा। दोघांकडून लाठ्या काठ्या दगडांचा मारा। हाणामारीत 2 जण जखमी। अहिल्यानगरमध्ये भाजपा बंडखोर नितीन शेलार यांना शिवसेनेकडून उमेदवारी। आयारामांमुळे निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याचा शेलारांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये विरोधी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर जादूटोण्याचा प्रकार। शिवसेनेच्या उमेदवारानं भाजप उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर केला जादूटोणा। अश्विनी जाधव असं शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव। प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। येवल्यात बदलत्या वातावरण आणि थंडीचा द्राक्षांच्या बागांना फटका। द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असल्यानं द्राक्ष बागांचं नुकसान।